Hello student, how are you? Yesterday we have seen many examples for English. Today we are going to learn important examples which are daily using. Okay? So we can speak English with your friends and बघा आता कसं जे झाले ते विसरून जा. आता हे वाक्य कसं करायचे? विसरून जा पहिले येईल ना. जे झाले ते विसरून जा. जे झाले ते विसरून जा. फॉरगेट व्हॉट एव्हर हॅपन. फॉरगेट व्हॉट एव्हर हॅपन. जे झाले ते विसरून जा. फॉरगेट व्हॉट एव्हर. बरोबर की नाही? WHATEVER. व्हॉट एव्हर हॅपन. HAPPENED. जे झाले ते विसरून जा. मस्त आहे. फॉरगेट म्हणजे विसरणे. व्हॉट एव्हर काही झाले तर हॅपन जे झालं असेल ते विसरून जा. पुढे जाणे हे जीवन आहे. पुढे जाणे म्हणजे काय? मूव्हिंग फॉरवर्ड इज लाईफ. दुसरं वाक्य काय होईल? मूव्हिंग फॉरवर्ड. मूव्हिंग फॉरवर्ड. FORWARD. फॉरवर्ड इज लाईफ. पुढे जाण्याचे. पुढे मूव्हिंग. पुढे जाणे. फॉरवर्ड पुढे जाणे हे जीवन आहे. मूव्हिंग फॉरवर्ड इज ए लाईफ. आता दुसरे. दुकान किती वाजता बंद होते? दुकान किती वाजता बंद होते? कसं येईल आता? What time does the shop close? What time does the shop SHO what time does the shop close? The shop SHOP. The shop close CLOSE. आता इथं प्रश्न आहे. वाटणे विचारलाय. दुकान किती वाजता बंद होते? What time does. बरोबर. The shop close. Close म्हणजे बंद. What time does the shop close? दुकान किती वाजता बंद होते? दुकान हे दुकान किती वाजता. व्हॉट टाइम. दुकान किती वाजता बंद होते? डज. व्हॉट टाइम डज द शॉप क्लोज. म्हणजे क्वेश्चन मार्क येईल आणि इथे WH ने प्रश्न विचारलाय. दुकान किती वाजता बंद होते? बरोबर. तर तिसरं वाक्य हे तिसरं आहे. चौथं वाक्य तू नेहमी उशीर का करतो? तू नेहमी उशीर का करतो? Why are you always late? Why are you always late? Why are you always लेट. LAT. वायने प्रश्न विचारलाय म्हणून क्वेश्चन मार्क आहे. तुला नेहमी उशीर का होतो? बरोबर नाही? व्हाय आर यू ऑलवेज लेट. तू नेहमी उशिराच का येतो? तुला नेहमी उशीर का होतो? व्हाय आर यू ऑलवेज. बरोबर की नाही? लेट. ALWAYS. Why are you always late?
तुला नेहमी उशीर का होतो? तू नेहमी उशीर का करतोस? लेट म्हणजे उशीर, नेहमी ऑलवेज का करतोस? पाचवं वाक्य बघा काय दिलेलं आहे त्यांनी. मला कपडे धुवायचे आहे. मला कपडे धुवायचे आहे. आय हॅव टू वॉश क्लोथ्स. आय हॅव टू वॉश क्लोथ्स. मला कपडे धुवायचे. मला कपडे धुणे आहे. मला कपडे धुवायचे आहे. आय हॅव टू वॉश क्लोथ्स. बरोबर. आय हॅव टू वॉश क्लोथ्स. मला कपडे धुवायचे आहे. आता मला जाणे आहे. लेट मी गो. मला जायचं आहे. आय हॅव टू ब्रिंग कॉफी. मला कॉफी आणायची. आय हॅव टू ब्रिंग टी. मला चहा आणायचा आहे. आय हॅव टू ब्रिंग बुक्स. मला पुस्तक आणायची, नोटबुक आणायची. बरोबर नाही. असे भरपूर वाक्य करता येईल. आता तुम्हाला HW आहे. मी तुझ्यासाठी चॉकलेट आणतो. घेऊन घ्या. मी तुझ्यासाठी चॉकलेट आणतो. हे वाक्य तुम्ही HW. मी तुझ्यासाठी चॉकलेट आणत आहे. मी तुझ्यासाठी चॉकलेट आणतो. ओके. स्टडी करा, मार्क घ्या. ओके, बाय.